येतो ना आवाज? हो सर, हॅलो येतोय सर, आवाज. आवाज येतो ना? येतोय सर. चालतं चालतं. धन्यवाद सर. शरदचंद्र महाविद्यालय शिराडोन यांच्या वतीने हा जो काही कोर्स सुरू आहे, या कोर्सच्या निमित्ताने समाजशास्त्र विभागाचा हा दुसरा दिवस सन्माननीय प्राचार्य तसेच उपप्राचार्य, माझे सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी, समाजशास्त्राच्या पहिल्या पेपरच्या अनुषंगाने आपण कालच्या तासाला परिचयात्मक स्वरूपामध्ये थोडक्यात आढावा आपण पाहिलेला आहे. इंट्रोडक्शन टू सोशॉलॉजी या टायटल खाली कालची रूपरेषा थोडक्यात मांडण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला. आज BA प्रथम वर्षाचा दुसरा पेपर, जो त्याचं टायटल आहे इंडिव्हिज्युअल अँड सोसायटी, हा BA प्रथम वर्षाचा दुसरा पेपर आहे. या पेपरच्या अनुषंगाने आपल्या महाविद्यालयातील BA प्रथम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांशी थोडक्यात संवाद साधण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतोय. या दुसऱ्या पेपरमध्ये एकूणच 5 प्रकरण अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने असलेली आपणास दिसून येतात. माध्यमातून यासाठी आपणाला असणारा जो काही अभ्यास क्रमांक आहे, त्या अभ्यासक्रमाची थोडक्यात रूपरेषा, अल्पसा परिचय मी आजच्या तासाला सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींना करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. प्रकरण पहिलं आहे इंडिव्हिज्युअल अँड सोसायटी. या प्रकरणात एकूणच 2 कन्सेप्ट आपणाला अभ्यासावयाच्या आहेत. या 2 कन्सेप्टच्या माध्यमातून अभ्यास करत असताना पहिली जी कन्सेप्ट आहे ती आहे कल्चर, म्हणजेच संस्कृती. आपण पाहतो की समाजशास्त्राचा अभ्यास करत असताना समाजशास्त्रातील बऱ्याच गोष्टी आपण दररोजच्या व्यवहारामध्ये सहजपणे बोलून जातो किंवा आपल्या भाषेमध्ये त्या शब्दांचा उपयोग आपण करत असतो. आता संस्कृती म्हणजे काय? संस्कृती कशाला म्हणतात? संस्कृतीची खऱ्या अर्थाने व्याख्या काय आहे? याचा विचार आपणाला या संस्कृतीच्या अनुषंगाने करावायचा आहे. दैनंदिन व्यवहारामध्ये आपण संस्कृती हा शब्द प्रयोग अगदी सहजगत्या करतो. आपण पाहतो की भारतीय संस्कृती किंवा महाराष्ट्रीयन संस्कृती किंवा पाश्चिमात्य संस्कृती असा शब्द प्रयोग आपण सहजपणे करतो. परंतु संस्कृती आपणाला समाजशास्त्रीय ज्ञानशाखा विचारात घेत असताना
आपण काल पाहिलं की कुठलीही कन्सेप्ट, कुठलाही विचार जोपर्यंत सैद्धांतिक कसोटीवरती उतरत नाही किंवा त्याला सैद्धांतिक रूप दिलं जात नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्या ज्ञानाला आपणास शास्त्रीय ज्ञान म्हणता येत नाही. सैद्धांतिक चौकटीच्या माध्यमातून जेव्हा एखादा विषय मांडला जातो किंवा एखादा सिद्धांत मांडला जातो, तेव्हा तो निश्चितच विचार हा त्रिकालाबाधित सत्य असतो. आणि म्हणून संस्कृती म्हणजे काय हे जर आपल्याला थोडक्यात समजून घ्यावयाचं असेल तर त्याच्या व्याख्येचा विचार आपण करू. भारतीय थोर समाजशास्त्रज्ञ डॉक्टर इरावती कर्वे यांनी संस्कृतीची अतिशय सुंदर अशी व्याख्या केलेली आहे. ती व्याख्या आपण थोडक्यात विचारात घेऊ. तर इरावती कर्वे संस्कृतीच्या बाबतीत असं म्हणतात, शास्त्रीय स्वरूप मांडत असताना, की देश काल परत्वे जीवन जगण्याची रीत किंवा पद्धती म्हणजेच संस्कृती. तर अशा पद्धतीनं संस्कृती म्हणजे काय हे जर आपणाला शास्त्रीय स्वरूपात सांगायचं असेल तर आपणाला या इरावती कर्वे यांनी केलेल्या व्याख्येचा विचार हा आवर्जून करावा लागतो. आणि अगदी सुटसुटीत सोप्या भाषेमध्ये संस्कृती म्हणजे काय या अनुषंगाने त्यांनी उत्तम स्वरूपाची मांडणी या ठिकाणी केलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, देशकाल परत्वे जीवन जगण्याची रीत किंवा पद्धती म्हणजे संस्कृती असं म्हटलं जातं. आपण पाहतो की जीवन जगण्याच्या पद्धती या फार वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत. वेशभूषा असेल, केशभूषा असेल, राहणीमान असेल, भाषा असेल, विचारशैली असेल, अशा विविध छटांच्या माध्यमातून आता भारतातल्या बाबतीतच आपण पाहतो की महाराष्ट्रातली असणारी जीवन जगण्याची पद्धती ही वेगळ्या स्वरूपाची आहे. तर यूपी, बिहार किंवा दिल्ली साइड किंवा खाली मद्रास साइड आपण पाहतो की आहार असेल, वेशभूषा असेल, केशभूषा असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये तफावत आपल्याला किंवा वेगळेपण आपल्याला जाणवतं. म्हणजेच आपण म्हणतो की जीवन जगण्याची ही जी काही पद्धत आहे ही भिन्न भिन्न स्वरूपाची आहे. आता पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये आपण पाहतो की बफे स्टाईल जेवण करण्याची पद्धत आहे, परंतु भारतीय संस्कृतीमध्ये आपण पाहतो की भारतीय बैठकी अनुसार आहार घेण्याची पद्धती आहे. यावरनं आपल्याला थोडक्यात असं म्हणता येतं की इरावती कर्वे यांनी केलेली संस्कृतीची व्याख्या ही अतिशय सुंदर आणि सुरेख स्वरूपाची आहे. संस्कृती म्हणजे काय हे थोडक्यात सांगून जाणारी आहे. त्यामध्येच याच प्रकरणात दुसरी कन्सेप्ट आहे ती म्हणजे सोशलायझेशन, सामाजिकरण. आता सामाजिकरण म्हणजे काय किंवा सामाजिकरणाचे उद्देश काय किंवा सामाजिकरणाच्या असणाऱ्या निरनिराळ्या एजन्सीज कोणत्या, या दृष्टिकोनातून या कन्सेप्टच्या माध्यमातून आपल्याला अभ्यास करावायचा आहे. सोशलायझेशन, सामाजिकरण. सामाजिकरण म्हणजे काय तर शास्त्रीय स्वरूपात याची मांडणी केलेली आहे आणि त्याची व्याख्या अशी केली जाते की नवजात अर्भकाला जे जन्मजात असतं, जे जन्मल्यानंतर अनेक गुण हे त्याचे सुप्त अवस्थेमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. केवळ भूक लागणे किंवा भुकीची जाणीव होणे एवढीच एक कृती हे या नवजात अर्भकाला माहित असते. परंतु बाकीच्या बोलणे म्हणा, चालणे म्हणा, चिंतन करणे, मनन करणे, अशा कुठल्याही गुणांचा विकास हा प्रामुख्याने नवजात
बालकांमध्ये आपणास पाहावयास मिळत नाही. परंतु आपण पाहतो की हळूहळू टप्प्याटप्प्याने हे का नाही नवजात अर्भक हॅलो हॅलो हे नवजात अर्भक टप्प्याटप्प्याने आपल्या सुप्त गुणांचा विकास हा प्रामुख्याने करत असतं. आणि याच्या सुप्त गुणांचा विकास करण्यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका जर कोणाची असेल तर ती प्रायमरी स्टेजला आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे कुटुंबाची असते. म्हणजेच नवजात अर्भकाच्या संदर्भात कुटुंब आणि कुटुंबातील असणारी अर्भकाची आई ही त्याची पहिली शाळा अशी मानली जाते. आणि म्हणून कुटुंबामध्ये सामाजिकरण होतं, त्याला भाषा अवगत होते, त्याला विचार करायला भाग पाडलं जातं आणि त्याच्या सुप्त गुणांचा विकास करण्याचा प्रयत्न हा कुटुंबामध्ये केला जातो. त्यानंतर जसं जसं वय वाढत जाईल तसं तसं समाजाशी त्याचा संपर्क येतो किंवा शाळा महाविद्यालयाशी त्याचा संपर्क येतो आणि मग अशा पद्धतीनं अविरत पद्धतीनं व्यक्तीमधील अर्भकामधील असणाऱ्या सुप्त गुणांचा टप्प्याटप्प्याने विकास होत जातो. यालाच आपणाला थोडक्यात सामाजिकरण असं म्हणता येऊ शकतं. आणि सामाजिकरणाची ही प्रक्रिया आपण पाहतो की जन्मांपासून ते व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं सामाजिकरणाची प्रक्रिया ही प्रामुख्याने निरंतर सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर अशा पद्धतीने या पहिल्या प्रकरणात कल्चर आणि सोशलायझेशन अशा या दोन कन्सेप्टचा अभ्यास आपणास करावा लागणार आहे. दुसरं प्रकरण आहे सोशल स्ट्रक्चर, सामाजिक संरचना. यामध्ये संरचनेची व्याख्या त्याचबरोबर स्टेटस अँड रोल. स्टेटस म्हणजे काय किंवा रोल म्हणजे काय, कारण आपण पाहतो सामाजिक संरचना ही प्रामुख्याने 4 घटकांनी मिळून बनते. 4 घटकांच्या माध्यमातून सामाजिक संरचनेची निर्मिती होत असते. तर त्यापैकी स्टेटस आणि रोल म्हणजेच दर्जा आणि भूमिका, भूमिका, दर्जा, गट, उपगट आणि सामाजिक मूल्य या 4 घटकांच्या माध्यमातून आपण पाहतो की सामाजिक संरचनेची निर्मिती होत असते. या 4 घटकांपैकी एखादाही घटक जर नसेल तर सामाजिक संरचनेची निर्मिती होण्यास अनेक प्रकारच्या बाधा या प्रामुख्याने निर्माण होत असतात. आणि म्हणून सामाजिक संरचना प्रत्येक समाजाला एक विशिष्ट अशा प्रकारची रचना असते आणि त्या रचनेचे असणारे जे काही मूलभूत घटक असतात त्या घटकांपैकीच 2 घटक, एक म्हणजे सामाजिक दर्जा आणि एक म्हणजे सामाजिक भूमिका. या दर्जाचा आणि भूमिका या 2 कन्सेप्टचा विचार आणि स्ट्रक्चर म्हणजे काय या अनुषंगाने आपल्याला या प्रकरणामध्ये विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचं जे आहे नॉर्म्स अँड व्हॅल्यूज, सामाजिक मूल्य याचा सुद्धा विचार या स्ट्रक्चरच्या अनुषंगाने आपल्याला करावायचा आहे. मी प्रत्येक प्रकरणाच्या अनुषंगाने थोडक्यात सारांश रूपाने एक प्रकरणाची ओळख व्हावी, त्या प्रकरणामध्ये नेमकं आपल्याला काय अभ्यासायचं आहे या अनुषंगाने मी थोडीशी रूपरेषा मांडतोय. जेव्हा प्रत्यक्ष आपण ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो, प्रत्यक्ष वर्गामध्ये शिकू किंवा ऑनलाईन शिकवण्याची वेळ आली तर ऑनलाईन, जेव्हा प्रत्यक्ष शिकवणीला सुरुवात होईल तेव्हा प्रत्येक घटकाचा विस्तृतपणे आणि व्यापक स्वरूपामध्ये मांडणी मी या ठिकाणी करणार आहे, त्याबद्दल काही शंका नाही. प्रकरण 3, सोशल स्ट्रॅटिफिकेशन, सामाजिक स्तरीकरण. सामाजिक स्तरीकरणाचा अर्थ, त्याचबरोबर सामाजिक स्तरीकरणाची वैशिष्ट्य या अनुषंगाने या स्तरीकरणाच्या माध्यमातून
आपणाला विचार करावायचा आहे. स्तरीकरण म्हणजे काय? तर समाजामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे, वेगवेगळ्या निकषाच्या आधारावर आपण पाहतो की स्तर हे निर्माण झालेले असतात. आपण पाहतो की प्राचीन काळामध्ये किंवा जुना इतिहास जर आपण बघितला तर आपणाला समाजामध्ये स्तरीकरण अस्तित्वात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आजच्या आधुनिक समाजामध्ये सुद्धा स्तरीकरणाची व्यवस्था कायम सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु जुन्या काळात आपण पाहतो की जी वर्ण व्यवस्था होती, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, ही जी काही वर्ण व्यवस्था होती, ही वर्ण व्यवस्था म्हणजेच सामाजिक स्तरीकरण होय. कारण या वर्ग व्यवस्थेच्या माध्यमातून आपण पाहतो की समाजाची 4 गटांमध्ये किंवा 4 स्तरांमध्ये पाहायला. प्रत्येक वर्ण हा एका विशिष्ट भूमिकेने परिपूर्ण असलेला आपल्याला पाहायला मिळतो. भूमिका असेल, हक्क असतील, अधिकार असतील, कर्तव्य असतील, हे प्रत्येक वर्णाची निश्चित करण्यात आलेली आपल्याला दिसून येतात. आजच्या काळात आपण पाहतो की जाती व्यवस्थेच्या माध्यमातून एक स्तरीकरण आपल्याला पाहायला मिळतं. श्रेष्ठ, कनिष्ठ अशा पद्धतीनं कास्ट सिस्टमच्या माध्यमातून आज भारतीय समाजामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचं सामाजिक स्तरीकरण अस्तित्वात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढे आपल्याला कास्ट सिस्टम म्हणजे जाती व्यवस्था. जात म्हणजे काय? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीची केलेली व्याख्या अशी आहे, बंदिस्त वर्ग म्हणजे जात. जातीच्या नावाखाली एका गटाला किंवा एका वर्गाला विशिष्ट नियमावलीच्या अनुषंगाने बंदिस्त केलं जातं. त्या नियमावलीच्या बाहेर कुठल्याही प्रकारची भूमिका हा तो वर्ग करू शकत नाही. अशा प्रकारच्या माध्यमातून ही एक जाती व्यवस्था समाज व्यवस्थेमध्ये अस्तित्वात असलेली आपल्याला पाहायला मिळते. आज आधुनिक युगामध्ये आपण जगतोय. आधुनिक युगामध्ये आपण पाहतो की विज्ञानाने प्रगती केल्यामुळे जग हे फार जवळ आलं, जग हे फार पुढे गेलं. तरी पण आपण पाहतो की भारतीय समाज व्यवस्थेमध्ये आजही जाती व्यवस्था प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अस्तित्वात असलेली आपणास पाहावयास मिळते. त्यानंतर प्रकरण चौथं, ज्याचं टायटल आहे सोशल चेंज, सामाजिक परिवर्तन. आता परिवर्तन म्हणजे काय? परिवर्तन कशाला म्हणायचं? आपण दररोजच्या व्यवहारामध्ये परिवर्तन परिवर्तन हा शब्द वापरतो, परंतु परिवर्तन म्हणजे नेमकं काय? तर आपल्याला परिवर्तनाच्या संदर्भामध्ये सुद्धा सविस्तर स्वरूपामध्ये विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. जोपर्यंत भूमिका, मूल्य, प्रमाणके, गट आणि उपगट या 4 घटकांपैकी एखाद्या घटकांमध्ये जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपणाला परिवर्तन म्हणता येत नाही. कारण आपण पाहतो की जुन्या काळामध्ये वर्णव्यवस्थेचा विचार केला, शूद्र गटाची असणारी भूमिका ही उर्वरित 3 वर्णांची सेवा करण्याची होती. शिक्षणाची संधी नव्हती किंवा कुठलं ज्ञान ग्रहण करण्याची संधी नव्हती. परंतु आपण पाहतो की नंतरच्या काळामध्ये अनेक थोर समाज सुधारकांच्या माध्यमातून या समाजामध्ये परिवर्तन घडून आलं. आणि म्हणून आपण पाहतो की शूद्र समजल्या जाणाऱ्या गटातील लोकांना सुद्धा शिक्षणाची संधी, स्वतःचा विकास करून घेण्याची संधी मिळाली. म्हणजेच आपण पाहतो की या ठिकाणी
व्यक्तीची असणारी किंवा क्षुद्र या गटामध्ये असणाऱ्या व्यक्तीची भूमिका ही प्रामुख्याने बदलली. किंवा सोपं उदाहरण आपण पाहतो की जुन्या काळामध्ये स्त्रियांना चूल आणि मूल एवढंच क्षेत्र मर्यादित होतं. या क्षेत्राव्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची भूमिका करण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांना नव्हतं. परंतु आपण पाहतो की नंतरच्या काळामध्ये मग सावित्रीबाई फुले असतील, अहिल्याबाई होळकर असतील, यांच्या प्रयत्नातून आपण पाहतो की स्त्री ही मुक्त झाली, स्त्री ही स्वतंत्र झाली आणि स्त्रियांना सुद्धा शिक्षणाचा सर्वांगीण विकास करून घेण्याचा अधिकार प्राप्त झाला. म्हणजेच स्त्रियांची असणारी भूमिका बदलली. म्हणजेच आपण पाहतो की भूमिका, मूल्य, गट, उपगट आणि प्रमाणके जोपर्यंत या 4 घटकांपैकी एखाद्या घटकात जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत त्याला परिवर्तन म्हणता येत नाही. अशा पद्धतीनं सोशल चेंज याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला सविस्तर अशा पद्धतीनं अभ्यास पुढे चालून करावायचा आहे. शेवटचं प्रकरण जे आहे ते म्हणजे सोशल कंट्रोल, सामाजिक नियंत्रण. आपण पाहतो की मानवी समाजाच्या अस्तित्वापासून ते आज सगळ्यापर्यंत आणि इथून पुढेही मानवी समाजाच्या अस्तित्वापर्यंत कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचं सामाजिक नियंत्रण हे मानवी समाजावर असणार आहे. आपण पाहतो की सामाजिक नियंत्रणाचे 2 प्रकार आहेत. एक औपचारिक नियंत्रण आणि एक अनौपचारिक नियंत्रण. कायद्याच्या माध्यमातून समाजावरती नियंत्रण केलं जातं, तर रूढी, प्रथा, परंपरा, चालीरीती याच्या माध्यमातून सुद्धा सामाजिक नियंत्रण करण्याची प्रथा किंवा परंपरा ही आपल्याला मानवी समाजामध्ये अस्तित्वात असलेली दिसून येते. तर अशा पद्धतीनं एकूणच समाजामध्ये सामाजिक नियंत्रण हे असणं अत्यंत गरजेचं आहे. आता सामाजिक नियंत्रण कशासाठी हवं असतं? कारण व्यक्ती हा स्वार्थी आहे. व्यक्ती हा स्वतःच्या स्वार्थापोटी, लालसेपोटी इतर समाजाचा किंवा इतर व्यक्तीचा विचार करेलच असं आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही. आणि म्हणून समाज, व्यक्ती व्यक्ती आणि समाज यांचा सर्वांगीण विकास जर घडवून आणायचा असेल तर व्यक्तीच्या असणाऱ्या अमर्याद वर्तन प्रकारावरती आळा घालणं आपणाला गरजेचं असतं. अमर्याद वर्तन म्हणजे असं वर्तन की ज्या वर्तनामुळे इतर व्यक्तीचं किंवा समाजाचं अहित निर्माण होईल, हित जोपासलं जाणार नाही असा वर्तन प्रकार आपण पाहतो. चोरी करणे, खून करणे किंवा अन्याय अत्याचार करणे असं जे वर्तन आहे हे समाजाच्या विकासासाठी पोषक नसतं. आणि म्हणून अशा स्वरूपाच्या अमर्याद वर्तनावरती जर अंकुश ठेवायचा असेल तर आपणाला नियंत्रण व्यवस्था ही कार्यरत ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. नियंत्रण व्यवस्थेशिवाय समाजाची शांतता, सुव्यवस्था तसेच समाजाचा सर्वांगीण विकास साध्य करणं आपणाला शक्य होत नाही. आणि म्हणून सोशल कंट्रोल हे सुद्धा मानवी विकासासाठी किंवा व्यक्तिगत विकासासाठी सुद्धा तितकंच महत्वाचं आहे असं आपणाला पाहावयास मिळते. तर एकूणच सारांश रूपानं अशा प्रकारे ही 5 प्रकरणं आपणाला पेपर क्रमांक 2च्या अनुषंगाने अभ्यासावायची आहेत. थोडक्यात या दुसऱ्या पेपरमध्ये निश्चित स्वरूपात कुठल्या कन्सेप्ट आहेत, कुठल्या कन्सेप्ट आपल्याला अभ्यासावायच्या आहेत, या अनुषंगाने मी अल्पश्री रूपरेषा या प्रत्येक प्रकरणाच्या माध्यमातून मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जेव्हा आपण प्रत्यक्ष टीचिंगला सुरुवात करू तेव्हा सविस्तरपणे या प्रत्येक कन्सेप्टचा विस्तृत प्रमाणात आपण विचार निश्चितच करणार आहोत. तर या ठिकाणी मी या दुसऱ्या पेपरच्या अनुषंगाने जी मांडणी केली त्याबद्दल जर विद्यार्थी मित्रांना
काही शंका असतील किंवा त्यांचे काही प्रश्न असतील, त्यांना काही समाजशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने विचारायचं असेल तर तुम्ही मला संवाद साधू शकता. हॅलो, विचारा कोणाचे काही प्रश्न असतील तर विद्यार्थी मित्रांनो. हॅलो गंभीरे सर. हॅलो गंभीरे सर. विचारायचे आहेत का कुणाला? हा, विद्यार्थ्यांना शेवटचे 8-9 मिनिट राहिलेले आहेत. काही विचारायचं असेल तर आपण तुमच्या सिलेबस विषयी सरांचा विषय जर तुमचा असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. तर त्याविषयी काही तुम्हाला काही शंका असतील, विषयाबद्दलही काही विचारायचं असेल, पुस्तकाविषयी, नोट्स विषयी किंवा अभ्यासक्रमाविषयी, तर तुम्ही सराशी चांगली संधी आहे. या माध्यमातून तुम्ही संवाद साधू शकता. तर कुणाला काही नसेल काही शंका तर आपणाला इथं स्टॉप करता येईल. तर उद्या दिनांक आज 8 तारीख आहे ना? हो सर, आज 8 तारीख आहे. ठीक आहे, तर सर मला एक उद्या विचारायचं होतं तुम्हाला. बरं, हा विचारा. सर हॅलो. हा सर. हा, विचारा. सर मला एक विचारायचं, ज्यावेळेस आपण जे ऑनलाईन जे तास घेतात ना सर, हो, त्यामध्ये जे आपण जो पासवर्ड जो टाकतो ना, पासवर्ड व्यवस्थित म्हणजे मॅच होत नाही सर. एक वेळेस वाटलं तर आपल्या ज्या आकड्यामध्ये 1, 2, 3, 4 अशामध्ये टाकलं तर चांगलं राहील सर. कारण का आम्हाला ते तास अटेंड करता येत नाही सर. ते थोडं काय प्रॉब्लेम आला तर ते काही मॅच होत नाहीये. पासवर्ड टाकायची आवश्यकता नाही तुम्हाला. जो लिंक आलेली असते नाही सर. www झूम म्हणून जी असते लिंक, त्या लिंक हा सर. वरती टच केल्यानंतर तुम्हाला झूम ऍप दाखवतं आणि मग झूम ऍप वरती टिक केलं की कनेक्ट होत असतं. म्हणजे पासवर्ड जर तुम्ही कॉम्प्युटरवरून जर जॉईन होत असाल तर त्यावेळेस तुम्हाला ती पासवर्ड टाकण्याची आणि वरचा जो आयडी आहे ती टाकण्याची आवश्यकता असते. मोबाईलवरून नसतो. मोबाईल वरती सर, हा, लिंक वर क्लिक मोबाईल करायचं. वरती आवश्यकता नाहीये का? हा, नाही, पासवर्ड टाकायची काहीच आवश्यकता नाही. तो लिंकला क्लिक केल्यानंतर आपोआप झूम ऍप मध्ये जातं ते आणि झूम ऍप मध्ये होऊन क्लास सुरू होतो त्या टायमिंगच्या वेळेमध्ये असेल तर. कारण सर मला कालचा जो तास होता ना, तो 11:40चा, तुम्हाला तास अटेंड करता आला नाही सर, कारण त्या पासवर्ड मुळे. अच्छा. त्याच्यामध्ये पासवर्ड हा ऑटोमॅटिक येत असतो. त्याच्यामध्ये स्मॉल लेटर्स, अक्षर आणि कॅपिटल लेटर्स असं ते कंबाईन असतं. आणि त्याच्यामुळे ते लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायची गरज नाही, तो आयडी टाकायची गरज नाही, ऑटोमॅटिक तुमचा क्लास सुरू होतो. ओके, ठीक आहे, थँक्यू सर. हा, तर उद्या 9 तारखेला सकाळी तुमचा पहिला जो क्लास आहे तो 10:50 ते 11:30 तो हिंदीचा आहे आणि 11:40 ते 12:20 हा जॉग्रफीचा आहे. तरी दोन्ही उद्याचे क्लासेस सुद्धा अटेंड करा. काही जर शंका नसेल तर सरांच्या परवानगीनं इथं या ठिकाणी मीटिंग एंड केली जाईल. ओके सर, ठीक आहे, थँक्यू सर. हेलो सर. हा, हॅलो. सर हिंदी एसएल का सर कोणतं पिरियड होणार आहे उद्या? हिंदी कॉमन होणार आहे का? हिंदी सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये हिंदी सब्जेक्ट मध्ये ऑप्शनल आणि एसएल दोन्हीचं एकत्रितपणे सर त्या ठिकाणी सांगतील किंवा हिंदी विषयामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे ते. ठीक आहे.
हो सर. हा दोन्ही मिक्स हे असेल आणि त्यांचा जो पूर्ण विषय आहे किंवा ऑप्शनल आहे त्याचं सर्वांचं त्या सर्वच विषयाबद्दल असेल तिथे त्या ठिकाणी, असं वेगळं वेगळं नाही. हो. हा सर जे सब्जेक्ट शिकवत आहेत, एस-एल शिकवत असतील किंवा ऑप्शनल, तर त्या दोन्ही विषयाबद्दल त्या ठिकाणी सांगतील सर. हो सर. आणि सर इकॉनॉमिक्सचे क्लास कधी होणार आहेत सर? इकॉनॉमिक्सचा सोमवार आणि मंगळवारी दिनांक 14 आणि 15 तारखेला. थोडासा आपण इंटरनल बदल केलेला ठीक आहे वेळापत्रकामध्ये. हा 7 आणि 8 तारखेला होता, परंतु त्या ठिकाणी सरांनी सोशिओलॉजीचा घेतलेला आहे आणि सोशिओलॉजीच्या ठिकाणी इकॉनॉमिक्सचा क्लास होणार आहे. ठीक आहे सर, धन्यवाद. चालतं. गंभीर सर, मग एंड करायचं का? हो सर, काही हरकत नाही, एंड करूया. हा? ओके सर. हो, चालेल. सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद सर. हो सर. आपण केलेल्या सहकार्याबद्दल मी धन्यवाद. तसंच प्राचार्य, उपप्राचार्य यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचेही धन्यवाद मानतो, आभार मानतो. आणि आजचा आपला हा तास इथेच संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद सर.